लखून ते ना त्यांचं सर्व काम आवरून ना शाळेत निघाले होते. काम करून शाळेत जावं लागत, शाळा शिकलीच पाहिजे. मग लखून त्याचा डायलॉग पूर्ण केला आणि तावडूला आणि अक्काला म्हणे बसा गाडीवरती. मग त्यांनी ना शाळेत निघाले, मला बाय बाय केलं. मी पण आलो इकडे कॉलेजला आणि कॉलेजला आल्यानंतर इथं संकेत ना मोठी खरेदी केली होती. म्हणजे त्यांनी बोट रॉकर्स बोलावली होती. मग त्याची अनबॉक्सिंग करू म्हटलं, कारण ओपन बॉक्स डिलिव्हरी होती. इथं दिनेश भाऊ भेटले आम्हाला. दिनेश भाऊंचं हेअर कटिंग सलूनचं दुकान आहे आणि DK युनिसेक्स हेअर सलून, गोलेवाडी फाट्यावरती, कानिपनाथ मंदिर व्हिजिट करा. इकडं मग संकेतचा रॉकर्स निघले बाहेर. कॉलेजला आलो तर आपली गाडी पंक्चर झाली. मित्रांनो, पहिली सायकल होती, आता गाडी आली. गाडी पंक्चर झालं समजत आहे का, सायकलच सुटली राहती लोटायला. नंतर गाडी सायकलीसारखी लोटीत आणली 200-500 मीटर आणि इकडे पंक्चरला लावली. पंक्चरवाली भाऊनी म्हणे थोडा जॉईंट मध्ये लीक झालाय. मग संकेत पार वैतागला होता, शेवटी कंटाळा होता कारण ऊन पण होतं. मग फायनली पंक्चर वगैरे काढून झाला. आणि मित्रांनो, आपले